सर्वांना नमस्कार. PMG एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 100 दिवस वाचन उपक्रम हा जो आपण 100 दिवसाचा वाचन उपक्रम पाहत आहोत, राबवत आहोत, परंतु त्याची प्रत्यक्ष नोंदी आपल्या शाळा स्तरावर कशा ठेवायच्या त्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर असे शैक्षणिक अपडेट इयत्ता 1ली ते 8वीचे शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी PMG एज्युकेशनल चॅनल समोरील सबस्क्राईब या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ऑलवर सेट करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. तर सध्या आपण 100 दिवस वाचन उपक्रम राबवत आहोत. हा उपक्रम आपण 1 जानेवारीपासून याची आपण अंमलबजावणी करत आहोत शाळा स्तरावर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे असा हा 100 दिवसाचा हा कालावधी आहे. म्हणजे हे एकूण आठवडे 14 आठवडे होतात आणि असा हा 14 सप्ताहाचा आपल्याला हा वाचन उपक्रम 100 दिवसाचा राबवायचा आहे. आपण त्याप्रमाणे दिलेल्या आपल्याला प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे उपक्रम दिलेले आहेत. तर त्यामध्ये पण इयत्ता वाईज त्याची वर्गवारी केलेली आहे. इयत्ता 1ली व 2रीसाठी वेगळे उपक्रम आहेत, 3री ते 5वीसाठी वेगळे उपक्रम आहेत आणि 6वी ते 8वी असे ह्या इयत्तेसाठी वेगवेगळे उपक्रम दर आठवड्याला त्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. परंतु आपण हे उपक्रम राबवत आहोत, परंतु शाळा स्तरावर ह्याची प्रत्यक्ष आपण नोंद कशी ठेवायची किंवा आपण राबवलेल्या उपक्रमाचे शाळा स्तरावर कसं त्याचे आपण ठेवू शकतो नोंदी, ते आपण आता पाहूया. तर यामध्ये आपण समजा 100 दिवस वाचन उपक्रम याच्यामध्ये आपण शाळा स्तरावर फाईल करू शकतो. याप्रमाणे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे आपण फाईल करू शकतो किंवा एक रजिस्टर देखील आपण या वाचन उपक्रमासाठी करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपण शाळा स्तरावर माहिती ठेवत असताना त्याच्यामध्ये आपण अनुक्रमांक, त्याच्यानंतर आठवडा, त्यानंतर दिनांक, त्यानंतर इयत्ता, नंतर त्या उपक्रमाचं त्या आठवड्यामध्ये जो उपक्रम आपल्याला दिलेला आहे त्या उपक्रमाचे नाव आणि नंतर कार्यवाही. मग त्या आठवड्यामध्ये आपल्याला जो उपक्रम दिलेला आहे तर त्या उपक्रमाचं आपण प्रत्यक्षामध्ये कोणते शाळेमध्ये त्याविषयी आपण काय राबवलं, त्याविषयी आपण कोणते मुलांकडून कृती करून घेतल्या तर त्याच्याही नोंद आपण कार्यवाहीमध्ये करू शकतो की त्याच्यामध्ये मुलांकडून आपण गोष्टी सादरीकरण घेतलं. पहिल्या आठवड्यातला उपक्रम आहे ग्रंथालय भेट, बालवाटिका, मग याची मुलांना माहिती सांगितली. प्रत्यक्ष जर आपण ग्रंथालय मुलांना घेऊन गेलो आणि पुस्तकं वगैरे जर दाखवली मुलांना तर आपण त्याची नोंद इथे ठेवू शकतो. त्यानंतर पुढचा आपण आणखीन कॉलम करू शकतो की शाळेतून सहभागी विद्यार्थी संख्या. कारण सध्या काही मुले शाळेत येत आहेत, काही मुलं ऑनलाईन अभ्यास करत आहेत. त्यामुळे मग ह्या उपक्रमामध्ये प्रत्यक्ष शाळेतून किती विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले ती संख्या आपण इथे नोंदवू शकतो. आणि घरून या उपक्रमामध्ये सहभागी झालेले जे विद्यार्थी आहे त्यांची संख्या आपण पुढच्या कॉलममध्ये इथे नोंदवू शकतो. म्हणजे शाळेतून सहभागी झालेली विद्यार्थी संख्या आणि घरून विद्यार्थी सहभागी किती झाले ते आपण इथे लिहू शकतो. मग ते प्रत्येक इयत्ता वाईज आपण इथे लिहू शकतो. शाळेचं वेगळं शाळेचं एकत्रित रजिस्टर केलं तरी चालेल किंवा आपल्या वर्गाचं जरी आपण वैयक्तिक रजिस्टर केलं, 1लीचं वेगळं 2रीचं वेगळं तरी चालेल किंवा आपलं 1ली ते 5वीपर्यंत शाळा असेल किंवा 1ली ते 4थीपर्यंत जर शाळा असेल तर एकच रजिस्टर केलं तरी चालेल. त्या रजिस्टरमध्ये आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे हे कॉलम आखून त्याच्यामध्ये आपण अनुक्रम नंबर, आठवडा आणि दिनांकमध्ये मग समजा पहिला आता इथं अनुक्रम नंबर 1 आठवडा पहिला आणि पहिला आठवडा आपण 1 जानेवारी ते 7 जानेवारीपर्यंत आपण पहिल्या आठवड्याचा जो उपक्रम पाहिलेला होता तर तो उपक्रम आणि तिथं त्याची दिनांक येईल. 1 जानेवारीला शनिवार होता आणि शनिवारपासून हा उपक्रम सुरू झालेला आहे 100 दिवस वाचन अभियान. तर यामध्ये मग आठवडा 1 दिनांक इथे येईल 1 जानेवारी ते 7 जानेवारी म्हणजे शुक्रवारपर्यंत. ज्याप्रमाणे आपण जसं स्वाध्यायीचं शनिवार ते शुक्रवारपर्यंत असतं तसंच हाही आठवडा शनिवार ते शुक्रवारपर्यंतचा हा आठवडा
गृहीत धरून तिथे आपण त्या दिनांकाची तिथे नोंद करू शकतो आणि खाली इयत्ता, उपक्रमाचे नाव आणि ह्याप्रमाणे कार्यवाही, शाळेतून सहभागी विद्यार्थी संख्या, घरून सहभागी विद्यार्थी संख्या आणि त्यानंतर आपण आणखीन पुढे मार्गदर्शक शिक्षक त्यांचे आपण नाव आणि सहीचा देखील आपण तिथे कॉलम करू शकतो। तर अशा प्रकारे तिथे आपण ह्या नोंदी अशा प्रकारे आपण शाळा स्तरावर 100 दिवस वाचन उपक्रमाच्या ह्या शाळा स्तरावर आपण नोंदी ठेवू शकतो। त्यामध्ये आणखीन तुम्हाला तुमच्या सोयीने आणखीन त्याच्यामध्ये जर काही बदल करावायचा असेल तर तुम्ही नक्कीच तो बदल करू शकता। मी फक्त तुम्हाला माहितीसाठी ह्याप्रमाणे आपण शाळा स्तरावर नियोजन करू शकतो। शाळा स्तरावर आपण अभिलेखे उपलब्ध करून ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला त्याविषयी आपले अधिकारी जर आले तर आपल्याला त्यांना दाखवता येईल। त्या उपक्रमासंबंधी जर काही आपले फोटोज असतील तर ते फोटोज देखील आपण प्रिंट करून आपण ह्या रजिस्टरला चिकटवू शकतो किंवा छोटे छोटे जर प्रत्येक आठवड्यामध्ये आपण जो उपक्रम घेतला त्या उपक्रमाचे छोटे छोटे जर व्हिडिओ करून ठेवले तर ते देखील आपल्याला आपल्या सोयीसाठी ते देखील आपल्याला आपण जर करून ठेवले तर नक्कीच चांगले आहेत। म्हणजे दर आठवड्याला जो उपक्रम राबवला, समजा गोष्ट सादरीकरण असेल, नाट्यकरण असेल, तर त्याचे त्या इयत्तेचे जर आपण छोटे छोटे मुलांचे व्हिडिओ जर बनवून ठेवले आणि आपल्या मोबाईलमध्ये जर सेव्ह करून ठेवले तर आपल्याला आपण 100 दिवस वाचन उपक्रमाची कार्यवाही कशा प्रकारे केली, त्यासाठी आपण कोणते उपक्रम घेतले हे आपल्याला म्हणजे लगेच कोणी विचारलं किंवा कुणाला हवे असतील तर आपण ते लगेच उपलब्ध आपल्या मोबाईलमधून फोटोज, व्हिडिओज दाखवून प्रत्यक्ष या उपक्रमाची कशा प्रकारे अंमलबजावणी केली हे आपण दाखवू शकतो। तर अशा प्रकारे हा 100 दिवसाचा वाचन उपक्रम आहे, वाचन अभियान आहे, ते नक्कीच आपण यशस्वीपणे राबवले आहेत आणि राबवणार आहोत। तर या उपक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।